खोट्या गुन्ह्यांविरुद्ध काँग्रेसचा लढा, जिल्हाभर आंदोलनाचा इशारा. चिखली येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व इतर पदाधिकाऱ्यांवर स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थ वापरून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. रविवारी दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेचा मुख्य उद्देश लोकशाही मार्गाने निवडणुकीतील वोट चोरी विरोधात जागरूकता निर्माण करणे हा होता. कार्यक्रम पूर्णतः अहिंसात्मक, शांततेत आणि संविधानिक हक्कांचे पालन करून पार पडला. तरीही त्यावरून कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या राहुल बोंद्रे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शेगावच्या वतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले आहे. काँग्रेसने निवेदनात नमूद केले की सदर कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार, सरकारी मालमत्तेचे नुकसान किंवा कायदा सुव्यवस्थेचा भंग झालेला नाही. मात्र राजकीय द्वेषातून व सूड भावनेतून संबंधितांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. विशेषतः माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाली असून त्यांच्यावर असे गुन्हे लावणे हे अमानवीय आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला. काँग्रेसच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की वरील सर्व बाबींची सखोल चौकशी करून खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अन्यथा जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस व परिणामास शासन जबाबदार राहील, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव. सर्वांना माहिती आहे की संपूर्ण बुलढाणा जिल्हाभर आम्ही म्हणजे जिल्हा काँग्रेस कमिटीनं प्रत्येक तालुक्यामध्ये मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी ही एक मॅरेथॉन आयोजित केली होती. त्याच पद्धतीनं चिखली या ठिकाणी आमचे नेते आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे यांनी त्या ठिकाणी ही मॅरेथॉन आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये त्या भागातील अनेक तरुण तरुणी सहभागी झाले होते. कारण सर्वांचा या देशाच्या लोकशाहीवर विश्वास आहे आणि राज्यघटनेवर विश्वास आहे. म्हणून या देशामध्ये ज्या पद्धतीनं मागील काळात हे भाजपचं दळभद्री सरकार आलं आहे त्यावर कुठेतरी आज सर्वजणांनी मिळून हा एक मॅरेथॉनच्या मार्गानं आणि त्या ठिकाणी मी धावतो देशाची वोट चोरी रोखण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित केली होती. आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांचा वाढदिवस होता आणि त्या निमित्तानं ही मॅरेथॉन आयोजित केली होती. पण कुठेतरी या भाजपच्या सरकारच्या लोकांना हे पचनी पडत नाही आहे. त्यामुळे मुस्कटदाबी करण्यासाठी त्यांनी ही जी काही लोकशाहीच्या मार्गाने मॅरेथॉन आयोजित केली होती त्या आयोजकांवर, आदरणीय राहुल भाऊंवरती, त्यांच्या सहकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले. आम्ही त्याचा निषेध करतो आणि या सरकारच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांना आमचं हेच म्हणणं आहे की ही गुन्हे तात्काळ मागे घ्या, अन्यथा जिल्हाभर यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलनं हे घेतल्या जातील आणि याही पलीकडे जाऊन या देशाच्या लोकशाहीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून जनतेच्या पाठीशी सदैव राहील.